नमस्कार, आदाब, सत श्री अकाल. आपण पाहत आहात युसीएन न्यूज आणि मी आपला लाडका बोलका निशांत आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. प्रेक्षकांनो, सुरुवात ही सुरुवात असते. सुरुवात ही कधीही, कुठूनही, कशीही आणि कितीदाही करता येते. सुरुवात मग करिअरची असो, प्रेमाची असो, आयुष्याची असो किंवा संसाराची. सुरुवात होणं हे अत्यंत महत्वाचं असतं आणि एकदा का सुरुवात झाली तर त्या सुरुवातीला पूर्ण देखील करायचं असतं. दोन अपूर्ण व्यक्ती मिळून जेव्हा एक पूर्ण संसार करतात आणि तो कसा चालवतात संसार हे जाणून घ्यायचं असेल तर झी मराठी वाहिनीवरून एक मालिका प्रसारित होते आणि ही मालिका महाराष्ट्राच्या घरोघरी पोहोचलेली आहे आणि तितकीच लोकप्रिय झालेली आहे. ही मालिका म्हणजे पुन्हा कर्तव्य आहे. आणि मला सांगताना अत्यंत आनंद होतोय की या मालिकेतील आकाश आणि वसुंधरा म्हणजेच अक्षया हिंदळकर आणि अक्षय म्हात्रे आज युसीएनच्या स्टुडिओत आहेत. तर या गोड जोडीचं गोड गोड स्वागत. थँक्यू. आमच्या नागपुरात जसं सावजी आणि तिखट आहे तर गोड जोडी आलेली आहे, तर म्हणून गोड स्वागत करावं लागतंय आम्हाला. तर नागपुरात येऊन कसं वाटतंय? मस्त वाटतंय. पहिली वेळ आमची नागपुरात. म्हणजे पहिल्यांदा कधी आलात का तुम्ही? नाही, आय थिंक फर्स्ट टाइम. येस. आणि जेव्हापासून आम्हाला कळलंय की आम्ही येणार आहोत तर आम्ही खूप एक्साइटेड होतो. आमचं ते डिस्कस होतं की यार काय खायचंय. कोण बोलतंय संत्रा बर्फी, कोण बोलतंय काय भाकरवडी, सांबारवडी, कोण सावजी. तर आम्ही असे खूप प्लॅन्स बनवलेत. तर आता मध्ये इंटरव्ह्यू, थोडं मध्ये दुसरं काम, जे थोडंफार करता करता मी खाता बाकी काम करत असं आमचं ठरलंय. येस. आणि अक्षयाचं काय? सेम. माझी सुद्धा पहिलीच वेळ आहे. अदरवाईज माझे बरेच फ्रेंड्स आहेत इथे ओळखीचे काही. म्हणजे नागपूरशी कनेक्शन आहे. थोडं छोटं फार असं कनेक्शन आहे. आणि मी पहिल्यांदा आल्यामुळे मी पण खूप एक्सायटेड आहे. ऑरेंज सिटी असं म्हणतात नागपूरला, त्यामुळे मला फार कौतुक आहे सगळ्या गोष्टीचं. मी बघणार आहे आता हे आपलं सगळं झाल्यावर, जसं अक्षय म्हणाला मधल्या वेळेमध्ये मी सुद्धा माझं सगळं फिरून घ्यायचं विचार चाललाय. नक्कीच या नागपुरात या गोड जोडीचं स्वागत आहे. तर आता आपण येऊयात मालिकेकडे. मी काल आईला सांगितलं माझ्या की हे दोघं येतात आहेत प्रमोशनसाठी आणि कार्यक्रमासाठी. तर सगळ्यात पहिले आई खूप खुश होती कारण की ती रोज मालिका बघते आणि तिने तुमच्यासाठी आशीर्वाद पाठवलेले आहे. थँक्यू. तर मालिका खूप चांगली सुरू आहे आणि लोकप्रिय झालेली आहे. झी मराठीचं खूप कौतुक की त्यांनी ही मालिका सादर केलेली आहे. पहिला प्रश्न हा की कास्टिंग, तुमचं कास्टिंग कसं झालं या मालिकेसाठी आणि काय प्रतिक्रिया होती तुम्हाला जेव्हा ही भूमिका मिळाली? जिचं कास्टिंग आधी झालंय ती पहिलं उत्तर देईल असं मला वाटतं. सगळ्यात पहिला माझं कास्टिंग झालं होतं सिरियलसाठी. तर मी याच सेम प्रोडक्शनला टेलटेल मीडियाची सिरियल आहे ही, तर यांच्याच प्रोडक्शनला मी आधी एक सिरियल केली होती. त्यामुळे मध्येच बऱ्याच गॅप नंतर त्यांनी मला पुन्हा विचारलं की तू करशील का सिरियल. पहिला जेव्हा आईची भूमिका करायची कळलं तेव्हा मी थोडी, मला तो कॉन्फिडन्स नव्हता की मी ते निभावू शकेन की नाही, कारण याआधी असं कधी कॅरेक्टर प्ले केलं नव्हतं. आणि वयापेक्षा थोडं मोठं असल्यामुळे ती मॅच्युरिटी आणि हे सगळं पाहता मी थोडं विचार करत होते कॅरेक्टरचा. पण मग आमचे प्रोड्युसर्स आहेत जितू सर आणि महेश सर, मग दोघांनी मिळून मला सांगितलं की तू एकदा ऑडिशन देऊन बघ, आपण छान कोऑर्डिनेट करू कसं आहे, जर चांगलं वाटलं तर जाऊ पुढे, अदरवाईज नको आपण विचार करायला असं. सो म्हटलं ठीक आहे. मग तेव्हा बऱ्याच जणी ऑडिशनला आल्या होत्या. तर काही जणी म्हणाले की मी आई वगैरे प्ले नाही करणार, असं सगळं बघत होते. मला पण थोडंसं दडपण आलं होतं की का नाही म्हणतात. मी घरी गेले, थोडं मी घरच्यांशी बोलले, डिस्कशन झालं आणि मग घरचे म्हणाले की नाही तू करून बघ. आत्तापर्यंत थोडंसं चुलबुली असं कॅरेक्टर किंवा थोडं जरा माझ्या स्वभावाशी जवळपास कॅरेक्टर होतं. हे जे मी आता प्ले करते ती आणि मी कम्प्लीट वेगळे आहोत. मी खूप मस्तीखोर आहे, पण हे कॅरेक्टर खूप शांत आणि मोजकच बोलणारं आणि मुद्देसूद बोलणारं कॅरेक्टर असं. सो अशा पद्धतीने ह्या सिरियल मधल्या या वसुंधराचं कास्टिंग झालं आणि सगळ्या आर्टिस्ट मध्ये पहिली कास्टिंग झालेली मुलगी. सो माझ्यासाठी खूप असं होतं की आता बाकीच्यांबरोबर पण हे करायचं होतं, मॉक शूट्स वगैरे होते. सो असं सगळं करत करत संपूर्ण कास्ट एकत्र आली आणि पुन्हा कर्तव्य आहे तयार झालं. तू हिंदीतून आला, मूव्हीज करून, मग अगेन मराठी टीव्ही, तुझं कास्टिंग कसं झालं, काय होतं तेव्हा? मला 11 वर्षानंतर मराठी टेलिव्हिजन मध्ये
आणि अक्षयाला मी खूप आधीपासून ओळखतो. आय थिंक सिन्स पास्ट 8-9 years आम्ही ओळखतो. आम्ही एका क्रिकेट टुर्नामेंटमध्ये भेटलो होतो. तर आधी मला जेव्हा कॉल आला सरांचा घ्यायच्या करता, तर मी थोडंसं स्केप्टिकल होतो, कारण बरेच वर्षांपासून मला होतं की मला मराठी करायचं होतं, पण मला तशी कुठली चांगली अपॉर्च्युनिटी मिळाली नाही. आणि हिंदी पण बॅक टू बॅक काही ना काहीतरी सुरू राहिलं म्हणून गोष्टी तशा कधी तो चान्स जुळून आलाच नाही. पण माझ्या आजी आजोबांची खूप इच्छा होती, म्हणजे मराठी आणि स्पेशली झी मराठी मध्ये काम करायचं, कारण एव्हरीवन नोज लहानपणापासून झी मराठीच बघत आलोय सगळे. तर त्यांची खूप इच्छा होती. आणि असं झालं की माझं लग्न होतं लास्ट डिसेंबर, आणि त्यांचा सरांचा फोन आला की असं असं आहे. आय केम बॅक, हिच्यासोबत मग एक मॉक शूट पण केलं. आणि मग होता होता असं झालं की मला 11 जानेवारीला माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मला सरांचा फोन आला की यार चॅनल ओके बोल रहा है, ओके सो करते. पण मी अजूनही डबल माइंड मध्ये होतो की मी कम्प्लिटली कन्व्हिन्स्ड किंवा सोल्ड नव्हतो या फॅक्ट मध्ये की मला मराठी करायची, की नॉट मराठी की म्हणजे इन जनरल, की कारण जस्ट ऍज अ सेड ना की लग्न होऊन इमिजिएटली एका महिन्यात शूट वगैरे सुरू होतं. आणि मग असं झालं की माझ्या काकीची आई जी आहे आणि मम्मीची, या दोघींचं मला, कारण हेच 2 सिनियर माझ्या फॅमिलीवर राहिले, त्यांचा मला फोन आला बर्थडे विश करायला. काय करतायत? झी मराठी बघतोय. काय करताय? झी मराठी बघतोय. सो इट वॉज लाईक, म्हणजे ना असं काहीतरी एक वेगळंच हे होतं की सकाळी मला फोन आलाय, मी विचार करतो, आणि देन नेक्स्ट डे सगळ्या गोष्टी ठरल्या झाल्या, आणि मग फायनल झालं. हो, 11चं जरा कनेक्शन आहे तुझ्या लाईफ मध्ये. 11 वर्ष पूर्ण झाली. 11 जानेवारीला वाढदिवस, 11 नोव्हेंबरला पहिला माझा शो ऑन एअर गेला, 11/11 माझ्या बायकोचा वाढदिवस. अरे बापरे, किती 11, खूप 11. किती छान, किती छान. येस, क्या बात आहे. जेव्हा कळलं की आता आईबाबांची भूमिका करायची आहे, तर किती कठीण होतं ही भूमिका साकारणं, आणि काय मेहनत तुम्हाला घ्यावी लागते किंवा तेव्हा घ्यावी लागली, काय प्रिपरेशन केलं? आय थिंक मला वाटतं की आईनी तुझ्याकडून प्रिपरेशन करून घेतलेलं आहे. आता याच्या मागे पण एक थोडंसं स्पेशल गोष्ट आहे. आम्हाला तीच ऐकायची आहे. कारण मध्ये जेव्हा माझा ऍक्सिडेंट झाला होता एका XYZ कारणामुळे, आणि त्याच्यानंतर मध्ये मोठा गॅप गेला. ही सिरियल घ्यायच्या आधी 1-2 वर्षाचा गॅप गेला. तर तेव्हा मला चालता येत नव्हतं वर्षभर. तर माझ्या मामाचा मुलगा आहे, शिवांश नाव आहे त्याचा, आणि तो 8 महिन्याचा असताना माझ्याकडे आला. तर तेव्हापासून तो माझ्याकडेच आहे. अच्छा. सो आता माझ्यासाठी आणि त्याच्यासाठी मी तो मला दीदी म्हणतो, मृग्गू दीदी म्हणतो, पण त्याच्यासाठी मी त्याची आई आणि माझ्यासाठी तो माझा मुलासारखा आहे. मला वाटतं पॅरेंटिंग जे असतं, मुलांवर संस्कार घडवणं जे असतं, ते मी इतक्यात त्याच्यासोबत शिकले. आणि मला असं वाटतं की खूप म्हणजे सोपं नाहीये घडवणं, आपल्या मुलांना घडवणं सोपं नाहीये, कारण इव्हेंच्युअली खूप गोष्टी येतात. आणि माझी आई बाबा आता त्या वयात नाहीत, कारण आता आम्ही मोठ्या झालो आहोत. तर माझी बहीण असते माझ्या मागे हे सगळं सांभाळणारी. सो मला वाटते की आईची भूमिका करताना फार मेहनत ऑनसेट ऑफकोर्स घ्यावी लागली, पण संस्कार घडवण्याची जी गोष्ट असते ना, मला वाटतं मुलींमध्ये ती जन्मजातच माया आणि ममता ते जन्मजातच असतं आपल्या. ते मुलींना वेगळ्याने हे करावं नाही लागत. ती क्वालिटीज आय थिंक आपण म्हणू असते जन्मजात. सो ते करताना मेहनत नाही लागली, पण ऑफकोर्स काही गोष्टी आहेत छोट्या मोठ्या ज्या ऍक्टिंगच्या ज्या आहेत आपल्याला त्या सांभाळून कराव्या लागतात. दॅट इज द ओनली थिंग जिथे मला मेहनत घ्यावी लागली. अदरवाईज मी ब्लेस्ड आहे. घरी पण मी ते एक कॅरेक्टर जे बाहेर प्ले करते ते मला घरी करायला काही वेगळं नाही. सो मी दोन्ही ठिकाणी खूप एन्जॉय करते. जशी ही चुलबुली आहे आणि इकडे आई करते, तर तुला काय, तू कसा आहे, आणि इकडे हजबंड आणि बाबा करतोय, तर तुझं कसं ते ताळमेळ आहे? नाही, आय थिंक मी बऱ्यापैकी रिलेट करतो. येस करेक्ट, ऍब्सोल्युटली. काही गोष्टी आहेत आकाश आणि अक्षय मध्ये सिमिलर, आणि आय थिंक बऱ्यापैकी तुला मेहनत नाही घ्यावी लागली. नाही, इट वॉज नॅचरल एकदम. नाही म्हणजे एवढंही सिमिलर नाहीये, बट कसं आहे ना की आपण कधी कधी कुठला रोल करायला लागतो ना,
तर हळूहळू पण थोडंफार ना आपल्या लाईफमध्ये पण थोडासा तो शेड यायला लागतो. हा, मला ते विचारायचं. येस. सो व्हॉट हॅपन्स की आता प्रत्येक शो मध्ये माझ्याबरोबर असं एक्सपिरियन्स झालंय की एक हलकासा ना एक वो छोड जाता है छाप, एस्पेशली वेन यू आर डुईंग दॅट शो ना. तर तो कॅरेक्टर कुठे ना कुठे तुमच्या यायला लागतो. म्हणजे आता दिस इज अ व्हेरी पर्सनल थिंग, बट आई यूज टू ऑलवेज से कि यार मेरे को ना बेटा चाहिए. ओके, कि जब भी हो ना मेरे को बेटा चाहिए. एंड बिकॉज का कारण आय हॅव बीन द ओनली चाइल्ड. माझ्या काकांना पण एकच मुलगा आहे. ओके, तर सोपं आहे म्हणजे Yes. कनेक्ट करणं, समजणं. मला या शोमध्ये 2 मुली आहेत. ओके, मला एक खूप वेगळं एक्सपिरियन्स होता. म्हणजे जेव्हा सुरुवातीला जेव्हा मी सीन्स करायला लागलो आणि हे ते, इट वॉज व्हेरी डिफरंट. म्हणजे काहीतरी वेगळं एक्सपिरियन्स करत होतो मी. म्हणजे एवढं एक्सप्रेसिव्ह मी माझ्या लहानपणी किंवा माझा भाऊ सुद्धा तेवढं लहानपणी ना प्रेम दाखवायची जी पद्धत असते ना एक मुलाची आणि एका मुलीची, ती खूप वेगळी असते. आपण नाही दाखवत सहसा नाही प्रेम. दाखवत. आणि मी तुला सांगू का, तो खूप चांगला बाबा आहे. म्हणजे त्या मुलींना इतक्या अटॅच्ड आहेत त्याच्याशी. जेव्हा आम्ही एकत्र शूट, सॉरी मी तोडलं तुला, आम्ही दोघं वेगळे वेगळे जेव्हा शूट करायचो तेव्हा माझं बनी बरोबर वेगळं कनेक्शन झालं होतं. आणि ह्याचं मुलींसोबत जेव्हा मी इथे आले लग्न करून, तेव्हा हा जरा सुद्धा म्हणजे त्याने फक्त इग्नोर, पण आय डोंट नो, त्याने काही नाही जरी बोलला ना तरी त्यांना इतका त्रास होतो, तर तू का नाही बोलत आहेस, तू आमच्याशी बोल. आणि त्याचं याच्याबरोबर वेगळंच भांडण पण करतात, त्याच्यावर प्रेम पण करतात. मग त्याने त्यांचं सगळं केलं पाहिजे. इतकं प्रेम मी, म्हणजे मला वाटतं हे आपण जसा तो म्हणाला की मुली ज्या बाबांवर प्रेम करतात ना, तर मुलीचं आणि बाबाचं जे प्रेम आहे ना ते दॅट इज समथिंग इट्स डिफरंट. म्हणजे मी ते एक्सप्रेस नाही करू शकत, कारण खूप वेगळं फिलिंग आहे. असं एक वियर्ड फिलिंग आहे ते जे होतं तेव्हा सांगता नाही, बोलता नाही येत. कारण माझ्यासोबत असं कधी झालं नाहीये. असं प्रेम मला कधी मिळालं नाहीये. सो इट्स फन. आणखी काय काय मजा असते सेटवर, काय काय धमाल सुरू असते. मुलं आहेत, मोठे कलाकार सुद्धा आहेत. आय थिंक वंदना सरदेसाई आहेत. येस. तर काय काय धमाल सुरू असते तुमची सेटवर? किती दिवस म्हणजे शूटिंग चालतं? धमाल तर खूप असते. Yes. वी शूट क्लोज टू 25 days एव्हरी मंथ. कधी गरज लागली तर जास्त वर जास्त होतच असतं. बाकी म्हणजे जसे लहान मुलं आहेत तसेच मोठी मुलं सुद्धा आहेत. मग वंदना ताई असू दे, सुदेश सर असू देत, माझे 2 भाऊ असू देत, सुना असू देत. आता 1 वर्ष होईल आम्हाला खूप लवकरच की आम्ही सगळे एकत्र पहिली रीडिंग आणि वर्कशॉप पासून मॉकशूट पासून आता खूप मोठा प्रवास झालाय. तर खरंच मजा येते. अँड वी लुक फॉरवर्ड की, कारण कसं आहे ना, घरच्यापेक्षा जास्त आम्ही टाइम स्पेंड एकमेकांसोबत करतो, सेटवरती करतो. तर ते खूप गरजेचं आहे की एकमेकांबरोबर तसं एक बॉन्ड असायला पाहिजे, विच इज देअर. अँड म्हणूनच टचवूड द शो इज व्हॉट इट इज. झी मराठीचं एक मला खूप कौतुक करा असं वाटतं की वेगवेगळ्या नात्यांवर आधारित मालिका या चॅनलवर सुरू असतात. आणि हा जो विषय आहे की म्हणजे आजचा जो काळ आहे की अनेक जणांना सिंगल राहायचं असतं, अनेकांची नाती तुटत असतात. म्हणजे मॅरेजेस तेवढे काही फार काळ चालत नाही. अशा काळात हा जो टॉपिक आहे पुनर्विवाह, तर काय, किती तुम्हाला वाटतं किती महत्त्वाचा आहे, गरजेचा आहे की पुनर्विवाह ज्या टॉपिकवर आपली मालिका सुरू आहे? आय बिलीव्ह खूप गरजेचं आहे. बट हॅव्हिंग सेड दॅट, आपण या विषयावरती अनेक वर्षांपासून बोलत आलो आहे. ह्याच्यावरती फिल्म्स बनलेत, शोज बनलेत. आजच्या तारखेला सुद्धा हा सब्जेक्ट रेलिव्हंट आहे. आणि एस्पेशली आता कीपिंग इन माइंड आपले डिवोर्स रेट्स केवढे वाढत चालेत इयर बाय इयर. दॅट इज वाय हे खूप जास्त रेलिव्हंट आहे. आणि एक मॉडर्न डे याचं अडॅप्टेशन म्हणता येईल की डिवोर्सी नको. ओके, अ विडोवर इज ओके, पण डिवोर्सी नको. हा जो एक समाजावरती जो क्वेश्चन मार्क आहे ना, ओके, बिकॉज दॅट इज, तेच आम्ही ह्या शो मध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलाय. वेअरएज आय एम अ विडोवर अँड शी इज अ डिवोर्सी. आणि कसं की लोकांना एक वेळ चालेल की नाही, विधवा असेल तर चालेल, पण डिवोर्सी म्हणजे काहीतरी खोट असेल, काहीतरी प्रॉब्लेम असेल, काहीतरी हे असेल. सो इट इज व्हेरी डिफिकल्ट की अशा व्यक्तींना समाजात एक्सेप्ट करणं, परत एक सेकंड चान्स मिळाला प्रेमामध्ये, संसारात, जसं तू बोलला सुरुवातीला. आणि म्हणूनच
हॅट्स ऑफ टू झी मराठी अँड द टीम की असा सब्जेक्ट निवडलाय अँड आम्ही वी आर जस्ट ब्लेस्ड टू बी अ पार्ट ऑफ इट की असा सब्जेक्ट आम्ही लोकांपर्यंत पोहोचवतोय. टीव्हीच्या माध्यमातून जेव्हा असे वेगळे सब्जेक्ट पुढे येतात समाजासमोर, तर कितपत प्रभाव म्हणजे या सब्जेक्टचा या समाजावर पडत असेल? आता एक तर मला सोशल मीडियामुळे जरा काही गोष्टी कळतात. बऱ्याच स्त्रिया आहेत ज्या अजूनही म्हणतात की गावाचा जो भाग आहे तिथे अजूनही त्या मोकळेपणाने बोलू शकत नाहीत. म्हणजे त्यांना जे वाटते किंवा जे घडलंय अजूनही तिथे हे आहे की जसं मगाशी आम्ही आता इंटरव्ह्यू करत होतो, अक्षय म्हणाला की अजूनही मोकळेपणाने बोलल्या जात नाहीत काही गोष्टी. तर मला वाटतं की अजूनही त्या भागाकडे ते तितकं मोकळेपणा नाहीये की आपण मोकळेपणाने सांगू शकतो किंवा व्यथा आपली जी आहे ती मांडू शकतो. डिवॉर्सी हे एक मला वाटतं क्वेश्चन मार्कच आहे अजून पण. जेव्हा मी करत होते हे कॅरेक्टर प्ले तेव्हा पण ते असंच होतं की का डिवॉर्सी नको. तर मी आता रिसेंटलीच एक सीन दिला होता ज्याच्यामध्ये मला जेलमध्ये टाकतात आणि न्यायालयामध्ये मी उभी राहते आणि तेव्हा मला माझी केस लढायला पण कोणी नसतं. सो तेव्हा मी स्वतःची केस उभी राहते आणि मी म्हणते की जर एखादा बाप आपल्या मुलीला आई मिळावी म्हणून जर दुसरं लग्न करतो तर तो चांगला, पण हेच जर एक आई आपल्या मुलाला वडील मिळावा, बाबा मिळावा म्हणून दुसरं लग्न करते तर तिचं त्यामागे काहीतरी कारण आहे किंवा गोल्ड डिगर, शीज अ गोल्ड डिगर, हा हे सगळं बोललं जाते. सो मला वाटतं की आता तरी कुठेतरी हे थोडं ह्या गोष्टीला थोडं मोकळेपणा आला पाहिजे. आणि मला वाटतं प्रत्येक इंडिव्हिज्युअलला स्वतःचं आयुष्य पुढे नेण्याची आणि स्वतःला सेकंड चान्स देण्याची प्रत्येकाची मला वाटतं जी इच्छा असेल ती पूर्ण झाली पाहिजे. आता जशी ही मालिका खूप लोकप्रिय आहे, तुमची जोडी लोकप्रिय आहे, जेव्हा तुम्ही म्हणजे सामान्य माणसांच्या म्हणजे लोकांच्या कनेक्टमध्ये येता किंवा भेटीगाठी जसं होतात प्रोग्राम्सच्या निमित्ताने किंवा कुठल्या इव्हेंटच्या निमित्तानं, तर तेव्हा लोकांच्या काय प्रतिक्रिया असतात, तुम्हाला येऊन भेटत असतील? युजली तो असं पॉझिटिव्हच असतं आणि खूप चांगलंच बोलतात, सगळे आशीर्वाद देतात. अँड अदरवाईज सिरियलच्या दृष्टीने थोडं बघायला गेलं तर मग थोडं विलन आहे हे आहे. मग मला ते पण सांगतात की तिला सांग तुला त्रास देऊ नको, नाहीतर मी तिचं खराब होते सगळं तिचं असं वगैरे. पण मला वाटतं तेही एक प्रकारचं ब्लेसिंग किंवा त्यांच्याबद्दलची ती आय थिंक त्यांचं काम चांगलं ही त्याची पावतीच म्हणू आपण. पण अक्षय जसं म्हणाला, मला वाटतं की चांगला विषय असेल आणि तो चांगल्या पद्धतीने जर मांडला गेला आणि तो लोकांपर्यंत पोहोचला तर आय थिंक त्याच्या इतकी चांगली पावती आय थिंक कामाची दुसरी कुठलीच नाही. सो खरंच चांगले रिस्पॉन्स तर येतात आणि मला वाटतं खूप जास्त मला आतापर्यंत पर्सनल आणि मला असे खूप मोठे मोठे मेसेज सविस्तर पॅरेग्राफ आलेत की कसं झालं सगळी स्टोरी. कसं ना की पर्सनली भेटणं असं खूप कमी होतं. करेक्ट, ट्रू. इट इज फक्त सोशल मीडियावरती जे आम्हाला डीएम्स आणि येतात तिथे इट्स मोर इझिली आम्हाला खूप इझिली त्या गोष्टी मिळतात. बाकी मला तर टीव्हीवर काम करतो म्हटल्यावर इट इज व्हेरी रेअर की माणसांचं काय प्रतिक्रिया ही कळणं. आणि मला वाटतं थोडं सोपं झालंय या कारणामुळे, कारण सोशल मीडिया आहे. तर हे झालं मालिकेबाबत. आता थोडंसं आपण गंमत करूया, मस्ती करूया आणि जी गोष्ट तुम्हाला लोकांना नाही आवडत की असं खूप प्रश्न विचारलेले, तर एक रॅपिड फायर आहे आपला. ओके, तुम्हाला एकदम सोपे सोपे प्रश्न आहेत. जिथे कुठे वाटलं नाही उत्तर द्यायचंय तर तुम्हाला पास करता येईल किंवा नाही म्हणता येईल. आणि सोप्यापासून सुरुवात करूया. दोघांचं आवडता ऍक्टर, आवडती ऍक्ट्रेस, मराठी, हिंदी, बॉलिवूड, हॉलिवूड, काही? सलमान खान. मी ऍक्ट्रेस सांगू का? काही चालेल, ऍक्टर ऍक्ट्रेस दोन्ही चालेल. ऍक्टर मला अल्लू अर्जुन आवडतो, सूर्य आवडतो. देयर लॉट ऑफ ऍक्टर्स. ऍक्ट्रेस मला आवडते विद्या बालन आणि आलिया भट्ट. क्या बात आहे. दोघांची फेवरेट डिश? खायला चिकन करी. आईच्या हातची खिचडी, मसाला भात. अक्षयाला सर्वात छान डिश कोणती बनवता येते? सर्वात छान कोणती बनवता येते? म्हणजे मी सगळं उत्तम बनवते. अच्छा, क्या बात आहे. सगळं. अक्षय कधी श्रेणूसाठी कुकिंग करतो का? येस. काय काय मग तुला बनवता येतं छान? मी फर्स्ट डिश तिच्याकरता बनवली वॉज अ शाक्षुका. व्हॉट इज दॅट? अंड्याची डिश आहे. ओके. हा, ती मी बनवलेली. भारतीय नाव त्या डिशचं काही? अंड्याची डिश म्हणजे असं असतं की मसाला असतो, म्हणजे कांदा टमाटर मसाला असतो आणि वरती असे अंड्याचे लेयर असतं. ओके.
तर ती पहिली डिश होती जी मी बनवली तिच्या शाक्षुका, नाईस नेम. शाशुका की शाक्षुका इट्स ओके. बरं, तुम्ही म्हणजे वन ऑफ द फेवरेट जोडी महाराष्ट्राची. तुमच्या आयुष्यातली अशी कोणती फेवरेट जोडी आहे? म्हणजे असं नाही की फिल्मी, म्हणजे पर्सनल आयुष्यातलीही सांगू शकता तुम्ही की नाही दॅट कपल इज. मला आता सॉरी फिल्मी बोलतो पण मला ना एक दोन कपल खूप आवडते. जसे फॉर एक्झाम्पल आहे रितेश देशमुख आणि Correct, निकिता देशमुख आहे. correct. मला हा, खूप रितेश आवडतं त्यांना देशमुख. बघायला. Yes. म्हणजे त्यांचे इंटरव्ह्यूज असू दे बरोबर. किंवा जस्ट असं इन्स्टावरती चालताना हो, म्हणून मी इट्स पण फन टू सी देम. आनंद. मला माझे आई बाबा, अच्छा, आई-बाबा. की आई बाबांकडून मला हे कळलं की प्रेम खूप छान. मला लग्न करावं असं वाटतं ते बघून. अच्छा, असं बरं. वाटतं की लग्न करावं असं वाटतं तर लव्ह मॅरेज आवडेल की अरेंज मॅरेज? लव्ह मॅरेज का नाही करायचं? लव्ह मॅरेज आवडेल. नक्कीच. आई बाबांचं प्रेम मला वाटतं ते बघून असं वाटतं की प्रेम करावं. आणि मला वाटतं नुसतंच प्रेम करणं आणि प्रेम टिकवणं आणि त्याच व्यक्तीवर सारखं सारखं प्रेम करत राहणं हे खूप मोठी गोष्ट आहे. मोठी गोष्ट आहे. Yes. काय आवडेल, प्रेमाचा चहा की भांडणानंतरची कॉफी? इथे सगळे सेलिब्रिटी जेव्हाही येतात ना त्यांना हा प्रश्न कॉमन राहतो आणि माझा पण मला- रेकॉर्ड आहे. पण मला या दोन- प्रश्नावर खूप मोठा विचार विचार करावा करतात. लागतात आणि खूप छान छान उत्तर भेटतात मला. पण मला खरंच दोन्हीही चालेल. नाही असं नाही, एक काहीतरी तुम्हाला सांगायचं आहे. प्रेमाचा चहा की भांडणानंतरची? तसं ते पण कधी बनवणार कोण आहे चहा आणि नाही. कॉफी? बनवणार कोणी असेल, मी बनवेल किंवा आणखी स्वतः बनवायचं किंवा आणखी कोणी देईल. काय आवडेल प्यायला? भांडणानंतर कॉफी. वा, काही ठीक आहे. मोठं एक्सप्लेनेशन नाही आपल्याकडे. छोटस उत्तर एकदम परफेक्ट. कॉफी म्हणजे कॉफी आवडली, भांडण झालं तर चालेल. भांडणानंतरची कॉफी. अरे म्हणजे की हॅपी एंडिंग आहे, भांडणाला हॅपी एंडिंग आहे ते महत्वाचं. असं भांडण असं सोडलं नाही ना. Correct. कॉफी पिऊन मिटलं. करेक्ट. बरोबर आहे. दोघांसाठी प्रेमाची व्याख्या. व्हॉट इज लव्ह? इट कॅन बी इन वन वर्ड ऑल्सो. तू सांग, मी जरा विचार करते. तू प्रेम केलंयस हं? तुला आणि तर असं प्रेम- खूप नाही, ग्रंथ. पण प्रॉब्लेम काय माहितीये का? It's about व्याख्या then. नाही कसं आहे ना की प्रेम केलंय पण प्रेम ना व्याख्येत नाही म्हणते. नाही. आणि प्रत्येक एज ग्रुप मध्ये वेगवेगळ्या प्रकारे केलंय. करेक्ट. जैसे कि मैं तब बोलूँ ना, मैं वो बच्चे लोग से बहुत प्यार करता है. आई रियली लव देम अ लॉट एंड इट्स अ व्हेरी डिफरंट फीलिंग, व्हेरी डिफरंट फ्रॉम व्हॉट आई फील फॉर माय वाईफ. मी जे श्रेणू करता फील करतो ते खूप वेगळं आणि हे खूप वेगळे आहे, पण दोन्ही प्रेमच आहे. ते मी आई करता फील करतो ते सुद्धा प्रेम आहे. पण ते आता इसको मी ना शब्दात कसं मांडू ते मला नाही माहिती. बट एक असं फिलिंग जे कुछ होता है टाइप्स. बस ठीक आहे. जिथे आपलं सोल मला वाटतं टिकून राहतं, स्थिर राहतं, तिथे मला वाटतं प्रेम आहे. आई बाबा, तिथे आपलं सोल टिकतं. बहीण भावंड, आपले ज्या व्यक्तीवर आपण आयुष्य घालवणार आहोत, जर आपलं सोल तिथे राहिलं पाहिजे. त्या व्यक्तीचं मन आणि आपलं मन त्याच्यात राहिलं पाहिजे. आणि मला वाटतं स्थिरता आज नाहीये. आज काय आहे की पटकन दोघे जण आले, नाही जुळलं. आज ऑप्शन्स खूप अवेलेबल आहेत. पीपल आर गोईंग की नाही होते, नाही जमत आहे. पण कोणाला त्याच्यात एफर्ट्स घालून ते टिकवायचा प्रयत्न आज खूप कमी ठिकाणी होतो. तर मला वाटतं मी जे आई वडिलांचं, जसं मी म्हणाले, माझ्या आई वडिलांचं प्रेम मी जे बघितलं, तर मला वाटतं की ते एकदा तसं प्रेम राहिलंही नाहीये. मी थोडी ओल्ड स्कूल असं मला वाटतं कधी कधी. पण मला वाटतं प्रेम हे तेच आहे की जिथे आपलं सोल टिकतं, जिथे आपण थांबतो. सगळं पुढे जाऊ देत, पण मला इथेच थांबायचंय. बाहेर खूप आपण काम करू, सगळं करू, नंतर आपल्याला इथेच यायचंय. हे आय थिंक मला वाटतं ऑफ द टॉपिक मेरे को पूछना था. जे आय मीन नाउ वी आर टॉकिंग द शो अँड दिस ऑल्सो. मला एक विचारायचं की आता फॉर एक्झाम्पल आपण आता म्हणतो की जरा डिवोर्सचे रेट्स ते वाढलेत वगैरे, आणि तू म्हणतेस की जुन्या काळी कसं लोक टिकवायची, Bond करेक्ट असायचं. ओके ते बॉन्ड हो, ठेवायचे हो. त्याला टिकून. तर प्रॉब्लेम्स तर तेव्हाही होतात. ओके, पण तेव्हा सिच्युएशन अशी की बायका बोलताच नाहीत. ते तर आताही किती त्रास होतात. तरी आता बोलायला लागल्यात म्हणून गोष्टी घडायला लागल्यात. बरोबर आहे. आधी ऑपरेशन होतं, सहन करा, काही नाही. जैसे शो में भी दिखाया. Correct. ओके, यू वर Abused. अब्यूज्ड. Yes, ओके, yes. यू हॅड अ अब्युसिव्ह हस्बंड. सो दॅट इज व्हॉट आय एम सेइंग की इज इट गुड और बॅड? येस माझं म्हणणं हे की हे चांगलं आहे की वाईट आहे, हे कसं पण ठरवलं जाणार? इन अ वे मग मला असं वाटतं जर प्रेम आहे तर दोन्हीकडून ते टिकलंय. ऍब्सोल्युटली. आधी बोलत नव्हते हे खरंच आहे, पण आता मला वाटतं जर बोलतायत
तर वेगळं होणं वेगळं होणं मला वाटतं करेक्टच आहे, पण काही गोष्टी दोन्ही कडून ते तसं असलं पाहिजे. मला वाटतं काही गोष्टी वर्क होत नाहीत म्हणून आपण तुझ्याकडून ते नाही मिळत ना, चल मला हे मिळत नाही, आता मी पुढे जातो. इझी वे आपण थांबून बघूयात ना, दोघांनी एकमेकांना टाइम देऊन बघूयात, वर्क होतंय की नाही ती बघू तरी यात. न बघता आपण न ठरवता मग आपण थांबलो होतो ना, जेव्हा सुरुवातीला प्रेम केलं आपण थांबलो होतो, मग तेव्हाच का नाही वाटलं? तेव्हा तर वाटायला पाहिजे होतं की नाही बाबा आता इथे नाहीच आहे, का आपण टाइम वेस्ट करतोय. आता म्हणजे खूप इझी झालंय असं मला पर्सनली वाटतं. आणि पहिल्या प्रेमामध्ये पण एक आई बाबांचे आज भले आई बाबा आज भांडतही असले तरी प्रेम दोन्हीकडून होतं म्हणून ते टिकलंय. अदरवाईज वेगळे आई बाबा सुद्धा मी पाहिले राहणार आहे. असं थोडस गंभीर झालं. प्रेमावरच कायम राहू आपण. पहिलं प्रेम काय, डान्स की अभिनय? अभिनय. हा, बरं. हिंदी टीव्ही इंडस्ट्री, मराठी टीव्ही इंडस्ट्री की हिंदी मूवी इंडस्ट्री? हिंदी मूवी इंडस्ट्री आवडते. हो, कारण बाकी दोन मी केले, ते मी नाही केलंय. अच्छा, आवडेल मला. आवडेल. बरं, थिएटर की टीव्ही? अय्या, हा तसंच आहे, विचार करावा लागेल, प्रश्नच तसे आहे. रॅपिड फायर, रॅपिड. थिएटर. ठीक आहे, थिएटर. गुजरातीमध्ये प्रपोज करायचा आहे किंवा शिवी द्यायची आहे? मी फक्त एक सूच छे सारू छे दंड लेके मारू छे. अरे नाही, असं नाही. गुजराती शिकला असशील, प्रेम केलाय, लग्न झालंय, काय 2 वाक्य? मला सुद्धा येतात गुजराती, मी नाही येत. मला सांग, मी बोलतो. आडिक्री गांडाचे. आडिक्री गांडा. उताराती प्रेम करू छू. उताराची काय? उताराती प्रेम करू छू. उतारा शिकायला पाहिजे. उताराती ती मराठी. मला असं सगळ्यांसमोर काय? अरे यार, आपण नंतर या विषयावर. बरं, ठीक आहे, चला. कितीही नाही म्हणा, आपण खोटं बोलतो आयुष्यात. असा एखादा किस्सा खोटं बोलला आहात तुम्ही, गमतीदार किंवा असा खूप रागवलं की मार पडला? गमतीदार खोटं म्हणजे गमतीदार खोटं म्हणजे असं एखादा खोटं बोललं आणि काहीतरी एखादा असतात किस्से, खोटं किंवा एखाद्याला वाचवलं आपण खोटं बोलून, तसंही चालू शकतं. हा, म्हणजे मी जरा असं केलंय. खोटं आवडत नाही, खोटं पचत नाही, पण गमतीदार खोटं झालंय. कोणाला तरी वाचवायचंय म्हणून आपण स्वतःवर घेतलं, छोटी मोठी गोष्ट. यस, ते मला वाटतं सगळ्यांच्या आयुष्यात तो एक क्षण येतोच जिथे आपल्याला आपल्या माणसासाठी किंवा कोणासाठी आपण ते करून जातो. बर, सेकंड लास्ट क्वेश्चन. उखाणा येतोच तुम्ही आले की, तो उखाणा तर सादर करावाच लागेल. मला नाही घ्यायचं ना? नाही, दोघांना. मलाही घ्यायचं आहे. मला वाटतं एकच कोणीतरी. दोघांनाही कशाला? दोघंही उखाणा घेतील, दोघांनी घ्यायचं असतो ना. दोघांनी? बापरे, खूप. हा जगातला अवघड प्रश्न आहे. पास. नाही, इथे पास नाही. सेकंड लास्ट क्वेश्चन आहे. उंबरट्यावरती माप देते सुखी संसाराची चाहूल. उंबरठ्यावरती माप देते सुखी संसाराची चाहूल. आकाश रावांच्या जीवनात वसुंधराने टाकलं पहिलं पाऊल. वा, क्या बात. वा. आकाश. थँक्यू. अक्षय. हा, सांगायचं का? आपल्याकडे खूप आहे. मुंबईवरून नागपूरला आलो खायला सावजी. वा. मुंबईवरून नागपूरला आलो खायला सावजी. वसुंधरा माझी बायको आणि मी त्याचा रावजी. वा, तिचा रावजी. क्या म्हणजे इन्स्टंट समजलं. वा. खूप इन्स्टंट. बरं, लास्ट क्वेश्चन. इंटरव्ह्यूची सांगता करायची आहे. तुम्ही तुमच्या प्रेक्षकांना काय सांगाल? तर 23 डिसेंबर पासून संध्याकाळी 6 वाजता आपली सिरियल आता ऑन एअर झाली आहे. खूप चांगले सीन्स आणि खूप चांगला एक विषय घेऊन आम्ही नव्याने तुमच्याकडे पुन्हा येतोय. तर आत्तापर्यंत जसं प्रेम केलं तसं प्रेम अजूनही करत राहा. आशीर्वादाची, प्रेमाची आम्हाला खूप गरज आहे. संध्याकाळी 6 वाजता पुन्हा कर्तव्य आहे फक्त आपल्या झी मराठीवर. थँक्यू. तर दोघं वेळात वेळ काढून आलात, मनमोकळ्या गप्पा मारल्या, त्यासाठी दोघांचे मनापासून धन्यवाद. आणि तुमच्या मालिकेसाठी आणि वैयक्तिक आयुष्यासाठी देखील तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. तर प्रेक्षकांनो, पाहत रहा झी मराठीवर. पुन्हा कर्तव्य आहे आणि पाहत रहा UCN न्यूज सुद्धा. त्या कार्यक्रमात बस इतकंच. नमस्कार.